आज तुम्ही जे सम्राट अशोक त्यांच्या जयंतीनिमित्त जमलेला आहे आणि तुम्हाला आम्ही 2 प्रश्न सम्राट अशोकाबद्दल विचारणार आहे. सर्वप्रथम तुमचं नाव काय? माझं नाव सुमेध दशरथ ठाणंबीर. तुमचं सर? सम्यक दशरथ ठाणंबीर. दोघांना जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. आता पहिला प्रश्न आहे, इतिहास त्यांना समजून सांगते. छत्रपती सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर त्यांच्या जीवनामध्ये कोणता मोठा बदल झाला? त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला असा की त्यांनी जे कलिंग युद्ध लढले त्याच्यामध्ये खूप रक्तपात झाला. त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर थोडा परिणाम झाला आणि त्यांनी त्यांच्या मनावरही परिणाम झाला की आपण एवढं पाप केलं. पाप झालं की एक दैव भिक्षा समजून सांगितलं की एक मुलं होता मुलाला तुम्ही याला परत जीवन करू शकता, तुम्ही एवढ्या जणांचा प्राण घेऊ शकता, तर तुम्ही एका मुलाला तुम्ही जिवंत करू शकता मेलेला. तेव्हा सम्राट अशोकांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी धम्माकडे वाटचाल केली. धम्माकडे वाटचाल करताना त्यांनी 84,000 स्तूपाची स्तूप बांधली. नालंदा विद्यापीठ सारखी, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी विद्यापीठ त्यांनी उभी केली इत्यादी असं. तुमचा दुसरा प्रश्न आहे, सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माचा प्रसार कसा केला? सम्राट अशोकांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्माचा प्रसार त्यांनी स्वतःही केला. पूर्ण भारतभर त्यांनी प्रसार केला. पूर्ण अखंड भारत आशिया खंडामध्ये जपान झालं, थायलंड झालं, म्यानमार, भूतान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी पाकिस्तान, अफगाणिस्तान सर्व देशांमध्ये जाऊन त्यांनी प्रसार केला. स्वतः त्यांनी नाही तर आपले मुलगा आणि मुलगी जे संघमित्र आहेत त्यांना श्रीलंकेला पाठवून बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. तर आता जे आपल्या भारतामध्ये चालू आहे बौद्ध गया या लेणीबद्दल, त्याच्याबद्दल काय बोलतात? त्या बोधगया ही सम्राट अशोकाने बांधलेली वास्तू जिथे तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली होती. ते आता ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. तिथं ब्राह्मणाच्या ताब्यात नसून ते बौद्धांच्या ताब्यात यायला पाहिजे. लवकरात लवकर ताब्यात आलं तर आपलं जे बौद्ध गया आहे, पवित्र स्थळ आहे, ते बौद्धांच्या ताब्यात आलं की आपण त्याचा पुढे विकास करू शकतो. पुढे आपण धम्मकार्य अजून करू शकतो. पुढे जे सम्राट अशोकांनी जे लेण्या कोरल्या वगैरे वगैरे ते सगळं आपण परत मिळवू शकतो. यासाठी आपण महाबोधी विहार पहिलं वाचायला पाहिजे. तर महाबोधी विहारसाठी तुम्ही काय करणार आहे? तुमचं काय योगदान आहे परत महाबोधी विहार वाचण्यासाठी? महाबोधी विहार वाचवण्यासाठी आमचा प्रसार आम्ही सध्या तर बोर्ड घेऊन आंदोलनात जातो. आता उद्या लेणीवर जाणार आहे. तर उद्या आम्ही कॅम्प ठेवला आहे प्राण्यांसाठी, मोफत कॅम्प. आता ते हैदराबादला झालेले होते त्याच्यामध्ये तो पण येत आहे, कारण सम्राट पशु प्राण्यांसाठी पण सम्राट अशोकाने खूप काही केलेलं होतं. पहिला राजा होता जे त्याने पशु प्राण्यांना स्वतः जीवन दाखवलं होतं. त्यांनी हॉस्पिटल पण खोलले होते. दोन्ही प्रश्नाचे उत्तर दादांनी एकदम चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत आणि दादांनी हे महाबोधी विहार आणि यांनी जे उपक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी बरेच जय भीम नमो बुद्धाय. खूप चांगला वाटलं सर तुम्हाला भेटून. जय भीम नमो बुद्धाय. दादाने दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम चांगल्या याच्याने सांगितलेले म्हणून दादाला आपण टी शर्ट देतो. जय भीम दादा, कसं वाटलं तुम्हाला आमचा उपक्रम? चांगलं वाटलं. जय भीम जय भीम नमो बुद्धाय.